वंदनीय भारत माता, परमपवित्र भगवा ध्वज मंचावर आसीन, माननीय नगर संघचालक, प्रमुख अतिथी डॉक्टर प्रशांतजी देशमुख, समाजकार्य महाविद्यालय नरखेड, उपस्थित संघाचे सर्व अधिकारी, स्वयंसेवक बंधू, माता भगिनी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित, भारत देश हा पौरुषत्वाचा देश आहे. रामायण महाभारताची परंपरा लाभलेला देश आहे. स्त्रीला मातेचा दर्जा देणारा आणि मनुष्यामध्ये स्त्रीमध्ये नर नारायण शोधणारा देश आहे. या देशाची महती अगाध आहे. या देशाचा इतिहास रक्तरंजित असला तरी गौरवशाली आहे. तो धर्मात्मा आहे, राष्ट्र उद्धारक आहे, राष्ट्रप्रेमी आहे. भारत मातेचं चित्र जर नजरेमध्ये साठवलं तर ते सिंहासनावर आरूढ आहे. हातामध्ये भगवा ध्वज आहे आणि हिमालयापासून कन्याकुमारीच्या विस्तृत महासागरापर्यंत अशी वसलेली आहे. हिमालयम समारभ्य यावद हिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते, अशा स्वरूपात ती वसलेली आहे. एकीकडे पूर्वांचल तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि गुजरात या तिच्या दोन्ही बाजू आहे. हिमालय तिचं मुकुट आहे आणि हा समुद्र तिचा पाय धुतो आहे. असं भारत मातेचं वर्णन आहे. पण आम्ही जेव्हा आमच्या इतिहासाकडे वळतो, आम्ही भारतीय संस्कृतीकडे जातो आणि जेव्हा इतिहास माहीत करून घेतो तर आमच्या भारताचा गौरवशाली मोठा इतिहास किती महान आहे याची प्रचिती आम्हाला होते. रामायण असेल, महाभारत असेल, राजे असतील, महाराजे असतील, चक्रवर्ती सम्राट असतील, संत असतील, ऋषी मुनी असतील, आपल्या देशाचे होऊन गेलेले शंकराचार्य असतील, आपल्या देशातील शक्तिपीठ असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील, देवदेवडे असतील, यामधनं भारतीय संस्कृती आणि पौरुषत्वाचं प्रतीक दिसून येतं. आमचा देश हा संस्कृतीचा आणि परंपरेचा असला तरी उत्सव प्रेमी देश आहे. किमान 100 उत्सव एका वर्षामध्ये या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जाती धर्म पंथ भेद वेगवेगळे आहेत, पण आम्ही धर्माने एक आहोत. सहोदर हिंदू, जे आता आपल्याला सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही सहोदर हिंदू आहोत. मग या सहोदर हिंदूची व्याख्या काय? तर या सहोदर हिंदूमध्ये भारत मातेला जो माता मानतो तो कुठल्याही जाती पंथ धर्माचा असेल, तो शीख असेल, बौद्ध असेल, जैन असेल, हिंदू असेल, पण तो भारत मातेला एक मानतो, तो म्हणजे हिंदू, सहोदर हिंदू. तर एवढी मोठी परंपरा संतांची, ऋषी मुनींची आणि उत्सवाची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. एकमेव देश जो आपल्या देशाला माता म्हणतो भारत माता, तो म्हणजे आपला हिंदुस्थान, आर्यवर्त, अजनाथ खंड आणि भारत. मग प्रमुख उत्सवामध्ये आमच्याकडे दसरा आहे, दिवाळी आहे, होळी आहे, पण 6 महत्वाचे उत्सव संघानं प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहे. त्यामध्ये एक विजयाचा आणि पौरुषत्वाचा उत्सव म्हणजे विजयादशमी. मग विजयादशमीकडून आम्ही जेव्हा गुरुपूजनाकडे पाहतो किंवा विजयादशमी मधून आम्ही जेव्हा गुढीपाडव्याकडे पाहतो, मकर संक्रमणाकडे पाहतो, याचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. मग भावानं बहिणीला बांधत असलेली राखी आम्हाला रक्षाबंधनातून दिसून येते. आमच्या देशाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 मकर संक्रमणातून होणारे भाग आम्हाला मकर संक्रांतीच्या पर्वातून पाहायला मिळते. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यातून पाहायला मिळते, म्हणून अनन्यसाधारण महत्व. आणि आजचा विषय म्हणजे विजयादशमी. या विजयादशमीला अजून अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला होता. एक धर्माची पताका फडकवली होती. त्यानंतर जे शक्तीचं स्वरूप आहे मा दुर्गा, हिने महिषासुराचा वध केला होता.
पांडवांनी आपले जे शस्त्र वृक्षावर लपवून ठेवले होते ते काढले होते, सीमोल्लंघन केला होता. आणि याच दिवशी एकमेकांच्या घरी जाणं येणं, हा उत्सव साजरा करणं म्हणजे आपण भोस्याचे पानं म्हणजे सुवर्ण पानं आपण एक दुसऱ्याला देतो, असं या दिवसाचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हाच उत्सव संघाच्या 6 उत्सवापैकी एक महत्वाचा आहे. यामध्ये वर्षभर काय चालतं त्याचं प्रदर्शन आहे, जे आपल्याला आता पाहायला मिळालं. त्यामध्ये लाठीकाठी असेल, दंड असेल, प्रात्यक्षिक असतील, नियुद्ध असेल, गीत असतील, सुभाषित असेल, अमृत वचन असेल किंवा संघाची जे वर्षभराची शिस्त आहे आपल्याला उत्सवामधून पाहायला मिळते. पण या व्यतिरिक्त संघ काय करतो ते दाखवण्याचं प्रदर्शन म्हणजे आजचा विजयादशमी उत्सव. आज संघ शतायुषी होतोय. 1925 ला डॉक्टर हेडगेवारांनी मोहितेच्या वाड्यामध्ये नागपूरला लावलेलं हे रोपटं 40हून अधिक देशात पाड जाऊन वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे. संघाच्या अनन्य शाखा आहेत. या शाखेच्या माध्यमातून सुद्धा संघ अनेक क्षेत्रामध्ये पोहोचला आहे. संघ म्हणजे काय, एक सोपी व्याख्या संघाची आहे. राष्ट्र निर्माणासाठी व्यक्तीची निर्माण करणारी फळी म्हणजे संघ. मग ज्या क्षेत्रामध्ये संघाचा स्वयंसेवक जाईल त्या क्षेत्रामध्ये तो राष्ट्रासाठी कार्य करेल, आणि हीच संघाच्या व्यक्ती निर्माणाची सोपी व्याख्या आहे. मग आज संघ शतायुषी होतोय, 100 वर्ष गाठतोय. आजपासनं या विजयादशमीच्या उत्सवापासनं तर पुढच्या विजयादशमीच्या उत्सवापर्यंत संघ शताब्दी वर्ष आहे. अनेकांना प्रश्नही पडला असेल आणि पडतोच की संघ शतायुषी होताना या संघाला, या संघ शाखेची काय आवश्यकता, किंवा या कार्याची, बैठकीची, विस्ताराची, कार्यक्रमाची काय आवश्यकता आहे. जर आम्ही आजपासून जास्त नाही पण 300 वर्षाच्या पलीकडे जर गेलो तर आम्हाला पाहायला मिळते की आमच्या देशाचा भाग हा अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, म्यानमार, इंडोनेशिया जो ब्रह्मदेश आहे, इकडे भूतान असेल, त्यानंतर खाली श्रीलंका असेल, पश्चिम बंगाल असेल, आणि पश्चिम बंगालला लागून असलेला म्हणजे बांगलादेश असेल, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा पाकिस्तान आणि बांगलादेश, हे आम्ही आमच्या देशाचे अविभाज्य अंग होते. मग हे अविभाज्य अंग हळूहळू दूर का गेले किंवा हे का कापल्या गेले? आम्ही आमचं पौरुषत्व विसरलो. आम्ही आमचं पौरुषत्व विसरलो. का विसरलो? आम्ही विसरूच शकत नाही, पण विसरलो. का विसरलो? कारण कुठेतरी जातीपाती, मतभेद आणि तोडाफोडीचं राजकारण या काही वर्षात आम्हाला पाहायला मिळते. आणि ते कशामुळे? तर त्याचे 2 कारणं आहेत. पहिलं कारण आपल्या देशावर झालेलं इस्लामी आक्रमण, आणि दुसरा म्हणजे आमचा मोह किंवा लोभ. मग आमच्या देशावर 1300 वर्ष झालेलं हे इस्लामी आक्रमण हे राज्यकर्त्यांचं आक्रमण नव्हतं, हे धर्मांध आक्रमण होतं. राज्यकर्त्यांचं आक्रमण हे राज्य हस्तगत करण्यासाठी असते, आणि धर्मांधाचं आक्रमण हा धर्म वाढवण्यासाठी असते. मग आजही जर आम्ही अटकपासून खटकपर्यंत छत्रपती शिवरायांचं राज्य आठवलं तर गांधारीचा प्रदेश म्हणजे आजचा गंधार आम्हाला अफगाणिस्तानमध्ये पाहायला मिळतो, आणि अटक आजही आमच्याजवळ, कटक आजही आमच्याजवळ ओरिसामध्ये आहे. मग या धर्मांधाच्या आक्रमणाने काय केलं तर आमच्या देशाची संस्कृती नष्ट केली. आमची बलस्थानं काय होती? आमची बलस्थानं होती मठ, मंदिरं आणि विद्यापीठ. मग तक्षशिला विद्यापीठ असेल, नालंदा, आणि अनन्य विद्यापीठ होती. तक्षशिला विद्यापीठाचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तत्कालीन विद्यापीठामध्ये 10,000 लोकसंख्या वस्तीचं वसतिगृह होतं, आणि बाकीचे विद्यार्थी घरून तेथे जायचे असं सांगितलं जातं, आणि इतिहासामध्ये त्याचे सबळ पुरावे आहेत. मग एका हातामध्ये कुराण आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन आलेले हे धर्मांध, यांचा राजकीय हेतू नव्हता. राजकीय हेतूतून लुटपाट करणे आणि धर्म वाढवणे हा उद्देश होता. मग यामधनं सगळ्यात अगोदर आमची विद्यापीठं लुटली गेली, नष्ट केली गेली आणि जाळल्या गेली. इतिहासामध्ये नमूद आहे, तक्षशिला जेव्हा जाळल्या गेलं तेव्हा 6 महिने जळलं. जर एखादा मोठा महानगरी जरी जाळला आज तरी 6 महिने जळणारही नाही. मग आमची ग्रंथसंपदा किती मोठी असेल. उदकाचे नि आवेशे विद्युत लताई मिळे, भगवद्गीतेचा 9वा अध्याय सांगतो
की उदक म्हणजे पाणी ते आदळला आपटलं तर त्याच्यातून विद्युत निर्मिती होते. वंदनीय राष्ट्रसंतांचे बरेच आपण इथं म्हणजे त्यांच्या रचना आपण ऐकल्या. म्हणजे किती विज्ञानवादी आपला देश आहे, किती विज्ञानवादी धर्म आहे. मग आमची भगवद्गीता असेल, रामायण असतील, महाभारत असतील, पुराण असतील, पण तरी आमचं पौरुषत्व कुठं कमी पडलं? पृथ्वीराज चव्हाणांवर मोहम्मद घोरीने 16 वेळा आक्रमण केल्यानंतरही आमच्यामध्ये ती भावना होती की ज्यामुळे आम्ही कमी पडलो. कोणती भावना? दातृत्वाची भावना, दानाची भावना. अतिथी देवो भव वसुधैव कुटुंबकम. आजही आमच्यामध्ये एक भाव आहे. दरवाज्यात कोणी आला तरी आम्ही त्याला जेवणासाठी सहज विचारतो, पाणी सहज विचारतो. रस्त्यावर एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर आम्ही त्याला सहज रुग्णालयात घेऊन जातो. कधी त्याला आम्ही नाव, जात, पात, पंथ, धर्म विचारत नाही. वेळ प्रसंगी रक्तदानही करतो. ही आमची परंपरा, जे 8 लाख 8.5 लाख वर्षापासून चालत आलेली आमच्या रक्तात भिनलेली परंपरा आहे. पण आम्ही या परंपरेच्या माध्यमातून सामोर जाण्याऐवजी जिथं आम्ही मोह जाळून घेतला आणि या लोकांना सामोर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इस्लामी आक्रमण प्रबळ झालं. डच, पोर्तुगीज, फ्रेंच आले आणि त्यानंतर इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं. कालांतराने देश स्वतंत्र झाला, पण वैचारिक स्वातंत्र्य मिळालं नाही. आजही इतिहासाच्या पानामध्ये छत्रपती शिवराय पाहायचे झाले तर 3रीच्या वर्गामध्ये 2 पानामध्ये आणि 7वीच्या वर्गामध्ये 1.5 पानामध्ये आहेत. मग ज्या राजाने एवढं मोठं राज्य निर्माण केलं, ज्या राजाचा 6 उत्सवामध्ये सहभाग आहे, आमच्या देशात अनेक राजे झाले, मग 6 उत्सवामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजच का? संघाच्या 6 उत्सवामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजच का? महाराणा प्रताप का नाही? पृथ्वीराज चव्हाण का नाही? राणा सांगा का नाही? छत्रपती संभाजी महाराज का नाही? राजाराम महाराज का नाही? हा मोठा प्रश्न आहे. त्याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे 18 पगड जाती एकत्र कहून सहोदर, जे आता आपल्याला सुभाषित सांगितलं, सहोदर हिंदू समाजाला एकत्रित करणारा या पृथ्वी तलावरील 16 राजे आईच्या पोटून जन्माले आले आणि 17वा राजा छत्रपती शिवराय जनतेतून जन्माले आले. म्हणून छत्रपती शिवराय 6 उत्सवामध्ये आहेत. हे त्यांचं महत्व आहे. मग या छत्रपती शिवरायांनी जे पौरुषत्व गाजवलं ते आम्ही विसरलो, म्हणून आमचा देश गुलामगिरीत गेला. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आमच्या देशावर तत्कालीन राजकीय व्यवस्था असेल किंवा तत्कालीन अभ्यासक्रम मंडळ स्थापन करणारी जे समिती असेल, यांनी वेगळ्या प्रचाराचा पगडा आमच्या डोक्यावर ठेवला आणि आजही तो वैचारिकतेने सुरू आहे. एक मोठा इतिहास तज्ज्ञ म्हणवल्या गेणारा तथाकथित लॉर्ड मेकाले नावाचा या देशात येऊन गेला. त्याने इथला सर्वे केला आणि इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये पाठवला आणि तो म्हणतो की भारत असा एक संपूर्ण वैभवशाली, गौरवशाली, परंपरावादी देश आहे की या देशामध्ये एकही भिकारी पाहायला मिळालेला नाही. त्याचं कारण म्हणजे आमच्याकडे कोणी दरवाज्यात आला तरी आम्ही त्याला जेवणाला देतो. या देशामध्ये प्रत्येकाच्या घरी गाय आहे म्हणजे त्याच्या घरी आरोग्य आहे, असं तो त्या पत्रात लिहितो. या देशामध्ये विद्यापीठ आहे म्हणजे हे ज्ञानानं सबळ आहे, असा त्याचा अर्थ आहे. या देशामध्ये निराश्रितांना पण आश्रय आहे, ज्याला आपण आज आश्रम, मठ, मंदिरं म्हणतो. मग या देशावर जर राज्य करायचं असेल तर यांची विचारधारा बदलवणं गरजेचं आहे. मग आता विचारधारा कशी बदलवेल? आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळात मोठा एक नॅरेटिव्ह चालला गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे संविधान बदलणार आहे, हा नॅरेटिव्ह चालला गेला आहे. पण हा नॅरेटिव्ह चालल्या गेल्याच्या अगोदर म्हणजे 10 वर्षाच्या अगोदर 84 वेळा संविधान बदललेलं आहे. गुगलवर आपण पाहू शकतो. मग आमच्या देशामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा सिलेबस तयार झाले, राज्यकर्ते निर्माण झाले, तेव्हा हा इतिहास आमचा पूर्ण इतिहास आम्हाला सांगितलेला नाही. मग त्याचा परिणाम जो लॉर्ड मेकॉलेनं जे परिस्थिती भारतातली त्या लंडनमध्ये सांगितली आणि जी शिक्षण प्रणाली तयार केली 10+2+3 प्लस अगेन 2 प्लस अगेन 1 प्लस जॉब, नोकरदार, एक तयार केलेली प्रणाली. जो इंग्लंडवरून शिकून आला असेल त्याला नोकरी. तत्कालीन म्हटल्या जायचं, आमच्या आजी आजोबाच्या तोंडूनही आम्ही ऐकलं की शेती वरिष्ठ, मध्यम व्यापार आणि नोकरी कनिष्ठ. मग या लॉर्ड मेकॉलेनं या परिस्थितीमध्ये बदल केला आणि
जे नोकरी म्हणजे परदेशातून शिकून आले त्याला नोकरी देईल असं ते ठरल्यामुळे आपल्या देशाची वैचारिक पातळी हळूहळू गुलाम स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा गुलाम व्हायला लागली. आज आपला देश स्वातंत्र्याची 75 गाठवून उत्तरेकडे आहे, पण आजही देशात वेगळे वेगळे नॅरेटिव्ह पसरवले जात आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्याप्रमाणे डॉक्टर हेडगेवार असतील, ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, ज्याप्रमाणे कृषी महर्षी किंवा सहकार महर्षी असतील, असा खरा इतिहास आपल्याला कधी सांगितला गेला नाही. मग यासाठी संघानं वेळोवेळी मासिकं असतील, प्रात्यक्षिकं असतील, प्रबोधन असतील, उद्बोधन असतील, कार्यक्रम असतील, यामधून आणि अनन्य संस्थांच्या माध्यमातून सामोर आणण्याचा प्रयत्न केला. मग याचं काय फलित मिळालं? 1975ला आणीबाणी लादल्या गेली. जे राष्ट्रासाठी कार्य करतात, राष्ट्रप्रेमी कार्य करतात आणि राष्ट्रासाठी विचार करतात, अशांना जबरदस्तीने तुरुंगात डांबण्यात आलं. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, अनेकांचे व्यापार उद्ध्वस्त झाले, अनेकांचे विचारही उद्ध्वस्त झाले आणि अनेक लोक उभेही झाले नाही. मला आठवते 2015ला मी या शहरात आलो तेव्हा स्वर्गीय महादेवराव गुरव यांचा शस्त्रदर्शन सोहळा होता आणि त्यावेळेस अनन्य अधिकारी या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ आले होते. त्यांचा अनुभव घेतला तेव्हा लक्षात आलं की संघाच्या या कार्यकर्त्यांनी किती मोठी काळ रात्र पालटून हा सूर्योदय आज केलेला आहे आणि आज संघ शतायुषी होत आहे. त्यामागे किती मोठा त्याग आहे. अण्णाजी कुबिटकरांचं मला वाक्य आठवतं, कार्यकर्ता कसा असावा? ज्याच्या डोक्यावर बर्फ असेल, तोंडामध्ये खडीसाखर असेल आणि पायात चक्र असेल, तोच संघाची गती वाढवू शकतो. आणि जो संघाची गती वाढवू शकतो तोच देश परिवर्तन करू शकतो. आणि जो देश परिवर्तन करू शकतो तोच हा देश पुन्हा म्हणजे भारत मातेला त्या विश्वगुरुपदी बसवू शकतो. एवढे मोठे विचार या मातृभूमीला देणारा संघ आहे. अनन्यसाधारण महत्व आहे. भानुदासजी वंजारीचं पण एक 4 वाक्य आहेत. अपरिचित को परिचित बनाओ, परिचित को मित्र, मित्र को स्वयंसेवक बनाओ, स्वयंसेवक को कार्यकर्ता. कशासाठी? तर राष्ट्रासाठी. स्वतः काही वैयक्तिक हेतू नाही. राष्ट्र म्हणजे कोण? राष्ट्र म्हणजे आपण, राष्ट्र म्हणजे समाज, राष्ट्र म्हणजे देव, राष्ट्र म्हणजे धर्म आणि राष्ट्र म्हणजे देश. मग याच्यामध्ये आलेला सहोदर हिंदू समाज, तर हिंदू समाजाची व्याख्या करताना काय म्हणावं? जो सिंधु स्रोत से सिंधु तक रहते आए हैं, इस धरती को माँ जो कहते हिंदू उसी को कहते हैं. मग हिंदूची ही जातीपंथ वाचक व्याख्या नाहीये, सर्व सहोदर व्याख्या आहे. पण आज आपण पाहतोय की मागल्या 5 वर्षाच्या अगोदर आणि गेल्या या 6-7 महिन्याच्या अगोदर जातीपातीमध्ये किती मोठा भेद दिसतोय. कधीच हा भेद आपल्या वैदिक काळात नव्हता. पण हा का होतोय याची आपण जाणीव जागृती करून त्याचा विचार मिळवून घेणं गरजेचं आहे. ज्या लॉर्ड मेकॉलेनं आपल्या डोक्यात विचार रुजवला तो आजही काही लोकांच्या डोक्यात जशानं तसा आहे. मग राष्ट्रभक्ती कोणाची म्हणावी? लॉर्ड मेकॉलेची की छत्रपती शिवाजी महाराजांची? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही काही द्रोही होते, ते महाराजांनी सोडले नाही, महाराजांनी कापून काढले, कारण तत्कालीन परिस्थिती तशी होती. मग आज आपल्या देशामध्ये अस्त्रशस्त्राची लढाई आपण करू शकत नाही, त्याची आवश्यकताही नाही. मग ते आजूबाजूच्या देशाशी ठीक आहे, पण देशाअंतर्गत चाललेला विचाराचा जो लढा आहे तो विचाराचा लढा पूर्णत्वास नेणं आज गरजेचं आहे. देशामध्ये जर राष्ट्रविरोधी नारे लागत असतील तर ते कोण आणि कशासाठी त्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अशा युनिव्हर्सिटी जर उभ्या होत असेल तर आपल्या मुलांनी कुठं असावं, कसा अभ्यास करावा आणि त्याचं काय स्थान असावं हे लक्षात घेतलं पाहिजे. आज आपला देश गेल्या 10 वर्षापासून फार बदलाकडे वळलेला आहे, यात निश्चितता आहे. कारण आपल्या देशाचं नेतृत्व हे जगानं सिद्ध केलेलं आहे. कोविडच्या महामारीपासून आपण जगाला दिलेलं असेल मेडिसिन असेल, G20च्या परिषदा असतील, या आपल्या देशाचं नेतृत्व सिद्ध करतं. पण ज्या वेळेस आम्ही 16 देशाचे मिळून घटत घटत भारतापर्यंत आलो त्यावेळेस एक वाक्य आठवतो, एक रहोगे तो नेक रहोगे, बटोगे तो कटोगे. म्हणून
आपल्याला कुठेही जातीपातीच्या याच्यामध्ये कधीही, समाजातही, संघ तर विभागला नाहीच, पण समाजही विभागता कामा नये, ही आपली जबाबदारी आहे. मग आपण बांगलादेशामधलं आताच उदाहरण पाहिलं. मग ज्या विचाराचा देश आहे त्याच विचाराच्या पंतप्रधान आहे, पण त्यांना पण देश सोडून जावं लागलं. कारण धर्मांध शक्ती गेल्या त्या भारतामध्ये आश्रय मागतात. का? कारण की अतिथी देवो भव, सर्वांना सामावून घेणारा माझा भारत आहे. मग हा भारत मुलाबालांना घरी सांगितला पाहिजे, आपल्या शाळेत, कॉलेज, महाविद्यालयामध्ये मांडला पाहिजे. आणि 1975ची जाणीव, राम मंदिराची जाणीव आपल्या मुलाबाळांना करून दिली पाहिजे. ज्येष्ठ स्वयंसेवक आपल्याकडे आहेत. राम मंदिरासाठी कारसेवकांनी घेतलेली छातीवर गोळी ते पण सांगता आली पाहिजे. स्वतंत्र भारतात अशा घटना घडाव्यात. आपल्या देशामध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती येतात आणि आपल्या देशात म्हणतात की तुमच्या देशामध्ये सर्वोच्च स्थान काय आहे ते आम्हाला सांगावं, आम्ही त्या ठिकाणी भेट देतो. तर आमच्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान म्हणतात की आग्र्याचा ताजमहल आहे, जे प्रेमाचं प्रतीक आहे. पण आग्र्याच्या ताजमहालापेक्षा प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतामाईसाठी जाणारा तो पूल बांधला, हे प्रेमाचं त्याहीपेक्षा मोठं प्रतीक आहे. हे इतिहासानं कधी समोर आणलं नाही. ते सांगण्याची आज गरज आहे. 500 वर्षानंतर राम मंदिर आम्हाला मिळालं, आमच्या अस्मितेचं ते प्रतीक आहे, हे सांगण्याची आज गरज आहे. काशीचा कॉरिडॉर अहिल्यादेवी होळकरांनी, ज्या या भारत मातेच्या, या महाराष्ट्रातल्या सुपुत्री आहे, त्यांनी बांधला त्यावेळेचा, आणि आताचा भाग वेगळा, हे सांगण्याची आज आम्हाला गरज आहे. मग आम्ही जेव्हा या गोष्टी सांगू तेव्हा आमचा राष्ट्रपुरुष आज खऱ्या अर्थाने उभा राहील. हा राष्ट्रपुरुष जागृत होणे आज काळाची गरज आहे. मग आम्ही ज्या क्षेत्रात कुठे काम करत असेल, नोकरी करत असेल, शाळेत असेल, बँकेत असेल, शेतीत असेल, समाजात असेल, प्रत्येक ठिकाणी याची गरज आहे. जोपर्यंत राष्ट्रपुरुष जागृत होणार नाही तोपर्यंत राष्ट्रामध्ये जागरण होणार नाही. आणि जोपर्यंत राष्ट्रामध्ये जागरण होणार नाही तोपर्यंत राष्ट्र हा समोर जाणार नाही ना. राष्ट्र समोर जर गेला तरच हा देश विश्वगुरुपदी बसणार आहे. बांगलादेशामध्ये जेव्हा हिंदूंवर अन्याय अत्याचार व्हायला लागले त्यावेळेस गेल्या 8 दिवसापर्यंत एकाचंही जागतिक पातळीवर स्टेटमेंट नाही. इस्रायल आणि हमासचं युद्ध झालं तर 108 देशामध्ये मोर्चे निघाले. त्याच विचारधारेचे मोर्चे निघाले, इस्लामी मोर्चे. पण ज्या वेळेस बांगलादेशवर हा अन्याय अत्याचार होतोय, पण एकही डाव्या विचारसरणीचा शब्द नाही किंवा एकही त्या विचारसरणीच्या लोकांचा देशात मोर्चा नाही. शेवटी आमच्या देशातील त्या काशीच्या साधूंना म्हणावं लागलं का हिंदूंनो जागे व्हा, आता नाही तर कधीच नाही. तर इथला हिंदू तिथल्या हिंदूला आव्हान करतो म्हणून तो हिंदू जागृत होतो आणि 90 लाख हिंदू बांगलादेशाचे एकाच वेळेस नदीच्या काठावर उभा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर तिथली सरकार सुद्धा सांगते आम्ही हिंदू सोबत आहोत. सरकार हिंदू सोबत आहे की नाही त्याचा भाग वेगळा, पण 90 लाख जागृत झाल्यामुळे त्याची काय शक्ती आहे हे तिथून दिसून आली. ती कशी दिसून आली? कारण प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र नव्हतेच. पावशी होती, विरा ज्याला आपण इरा म्हणतो, विळा होता, कुदळ होतं, हातोडी होती. हिंदूंनी ज्या पद्धतीनं शास्त्र जपलेली आहे त्या पद्धतीनं शस्त्र पण जपणं तेवढंच आवश्यक आहे. आमच्या प्रभू श्रीरामाचं जरी उदाहरण घेतलं तर हातामध्ये बाण आणि तीरकमठा आहे. दुर्गेचं जरी उदाहरण घेतलं तरी 8 हातामध्ये अस्त्र शस्त्र शास्त्र सगळंच आहे आणि वेळ प्रसंगी रणचंडी झालेली आहे. तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अशीच गरज आहे. आज आपल्या देशामध्ये वारंवार वेगळ्या वेगळ्या घटना घडतात, विमर्श प्रस्थापित केला जातो आणि त्या विमर्शाच्या माध्यमातून तुम्ही हे नाहीच असं सिद्ध केलं जातं. मागं नागपूरला एक कार्यक्रम पार पडला, त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नव्हतेच. अरे ज्या महाराजांची साक्षात शंकरासोबत स्तुती केली जाते, ज्या महाराजांचं सकाळचं पूजन शंकराशिवाय पार पडत नाही, असा कसा कुठला काय नॅरेटिव्ह चालवावा हे त्यांना पण कळतं की नाही. आणि आमचे विचारवंत लोक त्याला बळी पडतात. ज्या पद्धतीनं बांगलादेशचा हिंदू जागृत झाला त्या पद्धतीने देशातील हिंदू जागृत होण्याची आज गरज आहे. आमची कोणाशी लढाई नाही, आमचं कोणाशी युद्धही नाही, पण स्वजागरण असावं. आम्हाला आमचे सण उत्सव माहिती असावे, आम्हाला आमच्या परंपरा माहिती असायलाच पाहिजे, आम्हाला आमचा इतिहास माहिती असायला पाहिजे आणि इतिहासाचा गौरवशाली भाग आम्हाला माहिती असायला पाहिजे. आज
काश्मीरची जी परिस्थिती पाहिली, केरळची जी परिस्थिती पाहिली, पश्चिम बंगालची परिस्थिती पाहिली आणि नॉर्थ ईस्टची परिस्थिती पाहिली, तर बहुबाहुल होणारा आणि असणारा हिंदू समाज तिथं आज अल्पसंख्याक आहे. धर्मांतरणाचं मोठं प्रमाण आहे. लव जिहाद, गड जिहाद, थूक जिहाद, रेल जिहाद एवढे सारे आपल्याला पाहायला मिळतात. याच्या मागे कोणती शक्ती आहे? हे कोण चालवतोय? देश स्वतंत्र होऊन जर 75 वर्ष पूर्ण झालेली आहे, तर या देशामधून सगळ्यांकडून एकच आवाज यायला पाहिजे. कोणता? भारत माता की जय. पण इथं जर नारे कोणी लावत असेल तर त्याचा बंदोबस्त पण आपण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. संविधानानं अधिकार दिलेले आहे, त्या संविधानाच्या अधिकाराचा पूर्ण पालन केलं पाहिजे. आपल्यासाठी तर संविधान प्रथम आहे, कोणासाठी दुय्यम आहे ते सांगण्याची गरज नाही. आपल्याला जेवढं आपलं शस्त्र आणि शास्त्र आणि संविधान हे आपल्या एका फळीत बसणारे आहेत. ज्या पद्धतीनं आम्हाला मुलगा आणि मुलगी स्वरूप समान आहे, त्या पद्धतीनं आमचे शस्त्र, शास्त्र आणि संविधान आम्हाला सारखे आहे. आपल्याला आव्हान आहे की येणारा काळ हा बदलाचा काळ आहे. म्हणून कुठल्याही नॅरेटिव्हचा विचार करताना, समाजात मांडताना आणि बोलताना त्याचे विषय कसे असावेत? ते राष्ट्राच्या समर्पक असावे, हिताचे असावे, राष्ट्र समोर नेणारे असावे, सगळा समाज संघटित करणारे असावे. मग असा जर देश निर्माण करायचा असेल तर त्यासाठी एकत्रित येणं, विचाराची समर्पकता ठेवणं आणि विचाराची देवाणघेवाण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातून हा विचार मांडला पाहिजे. मग हा विचार समोर आणताना कुठेतरी एक पाऊल पुढे यावं लागेल. संघ शताब्दी वर्षाकडे झुकताय, तर संघानं 5 बिंदू यामध्ये घेतलेले आहेत. सगळ्यात पहिले, बऱ्याच लोकांना असंही वाटते की संघ शतायुषी झाला, आता संघाचं काय काम? संघाचं काम निरंतर आहे आणि राहणारच. पर्यावरण सगळ्यात पहिला विषय. आज ग्लोबल वॉर्मिंग आहे, अन्य काही गोष्टी आहेत, तर पर्यावरणासाठी आपण पाऊल उचललंच पाहिजे. आवश्यक आहे, काळाची गरज आहे. जगाचं 33% प्रदूषण एकटा चीन करते. आवश्यक आहे, आज आपल्याला आवश्यक आहे आपल्या देशासाठी. दुसरं, स्वदेशी. स्वदेशी सगळ्या वस्तूंचा स्वीकार आपण केला पाहिजे आणि त्याचा उपयोग सुद्धा केला पाहिजे. तिसरं आहे शिष्टाचार. आपल्या देशाप्रती आपला काय शिष्टाचार असेल, कुठं स्वच्छता ठेवायची आहे, गाडी कोणत्या साईडनं चालवायची आहे, कुठे काय बोलायचं आहे, हा शिष्टाचार आपल्यामध्ये असायला पाहिजे. चौथा आहे समरसता. आम्ही सर्व पतित पावन काय तुम्हाला म्हणायचं त्यात बसणारे नाही, आम्ही सहोदर हिंदू आहोत. मग आम्ही बौद्ध असतील, आम्ही जैन असतील, आम्ही शीख असतील, आम्ही हिंदूमध्ये आम्ही वारकरी असतील किंवा आम्ही एखाद्या अन्य नरेंद्राचार्य महाराज बागेश्वर धाम कुठलेही असतील, शैव असतील, वैष्णव असतील, आम्ही एक आहोत. आम्ही दक्षिण असेल, उत्तर असेल, पश्चिम असेल, मध्य असेल, भारताच्या हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत एक आहोत. आणि शेवटचा विषय आहे परिवर्तन. हा परिवर्तनाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. जेव्हा जेव्हा आमच्या देशामध्ये आम्ही पुढाकार घेतला तेव्हा तेव्हा देशात मोठं परिवर्तन झालेलं आहे. परिवर्तन एक सामान्य माणूस कधीही करू शकतो. 22 जानेवारीला आम्ही मोठं परिवर्तन या देशामध्ये केलेलं आहे. हिंदू समाज जागृती आम्ही केलेली आहे, आमच्या शक्ती आहे. हिंदू जागो देश जगाव, हिंदू जागो विश्व जगाव. जागतो हिंदू, पण झोपतो पण लवकर. म्हणून किती वेळ झोपायचं आणि किती वेळ जागायचं हे समोरचे आव्हान पाहून आम्ही शिकलो पाहिजे. झोपायला काही वेळ लागत नाही, पण जागायला वेळ लागतो. हे भारत माता जेव्हा जागली तेव्हा सिंह घेऊन जागली. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जागले तर भवानीच्या आशीर्वादाने तलवार घेऊन जागले. आणि जेव्हा राजमाता जिजाऊने आशीर्वाद दिला तर राजमुद्रेच्या स्वरूपाने जबाबदारी देऊन आशीर्वाद दिला. छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिला तर असं नाही उठ बाळा जा आणि युद्ध कर, तसं नाही. जबाबदारी देऊन आशीर्वाद दिला. तर आव्हानाची या संघा वाचून कोण स्वीकारेल काळाचे आव्हान, सुतांचे वैतकंटक अकीर्ण मार्ग. प्रत्येक क्षणोक्षणी काटे असले तरी आपल्यालाच आव्हान स्वीकारावं लागणार आहे. मग आव्हान जेव्हा पार पाडायचं तर कसं पाडायचं? राष्ट्र विचारधारेसाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टीला सामोरं जावं लागेल तिथे जावंच लागेल. मग आम्हाला उभं राहायचं असेल तर कोणासोबत उभं राहावं लागेल? ज्यांनी राम मंदिर बांधलं त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत उभं राहावं लागेल. ज्यांनी 370 हटवलं त्यांच्यासोबत उभं राहावं लागेल. ज्यांनी या देशातल्या अंतर्गत
अडचणी सोडवल्या त्यांच्यासोबत उभं राहावं लागेल. ज्यांनी आमच्या देशाच्या सीमा बळकट केल्या त्यांच्यासोबत आम्हाला उभं राहावं लागेल. काश्मीरचा मुद्दा असो, पश्चिम बंगालचा मुद्दा असो, ज्यांनी उचलून पकडला त्यांच्यासाठी आम्हाला उभं राहावं लागेल. ज्यांनी हिंदुत्वाचं पुनरुज्जीकरण या देशात केलं अशांच्याच मागं आम्हाला उभं राहावं लागेल. हिंदू राज्यकर्ताच हे करू शकतो. प्रभू श्रीरामांचं पण असंच होतं. कदाचित एका राज्यात सरकार पलटलं नसतं तर आपण पिढ्यानं पिढ्या तिरुपती बालाजीचे लाडू तसेच खाल्ले असते. म्हणून हे हिंदुत्ववादी विचारधारा बसणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातही काही कालांतरानं परिवर्तन आहे, पण त्यात आपला सहभाग काय ना, आपण कुठे, याचं आपण आत्मचिंतन केलं पाहिजे आणि समाजामध्ये काय जागृती करावी, कसं काय मतदान व्हावं याची आपण जागृती करावी. कारण ही परिवर्तनाचा काळ आहे. आपला देश लवकरच शताब्दीकडे पण जाणार. आपलं लक्ष संपूर्ण भारत, सुरक्षित भारत, विकसित भारत आणि काहींचं लक्ष अर्धा भारत असं आहे. म्हणून काळाचं आव्हान आपल्याला स्वीकारायचं आहे. मोठं परिवर्तन हिंदूंच्या बाजूने उभं राहायचं आहे. जे हिंदूची ताकद राष्ट्रभर असेल त्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे आणि त्यांच्या सहकार्याने जो समाजात चांगलं कार्य करत असेल त्याच्या बाजूने खांद्याला खांदा लावून आपल्याला आपलं राष्ट्र पुढे न्यायचं आहे. आणि या राष्ट्रासाठी आपल्या पिढ्याने पिढ्या खपलेल्या आहे. पुन्हा 1-2 पिढ्या समोर जातील, काळाचं आव्हान स्वीकारतील आणि जिथं जिथं हा फेक नॅरेटिव्ह असेल, फेक आव्हानं असतील, लव जिहाद असेल, गड जिहाद असेल, थूक जिहाद असेल, रेल जिहाद असेल, वक्फचा विषय असेल, जे आमच्या जमिनी बळकवटल्या असेल, तिथे आपल्याला एकवटायचं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. भारत माता की जय. धन्यवाद बोंद्रेजी.